ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आज रामराम केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे। त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आहेत। भाऊ, राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि पक्षप्रवेश होत असताना त्यांना अश्रू अनावर झाले। खरं तर उद्धव साहेबांना सोडून जाताना आज रडू येतंय, दुःख होतंय, अशा प्रकारे ते बोलले। मुळामध्ये उद्धव साहेबांना सोडण्याचा विषय नाही। मुळामध्ये शिवसेना प्रमुखांचे आम्ही सैनिक आहोत, शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि माननीय शिवसेना प्रमुख गेल्यानंतर हीच कमान माननीय उद्धव साहेबांच्या हातामध्ये या ठिकाणी आली। उद्धव साहेबांना आपले जे हिऱ्यासारखे लोक आहेत हे सांभाळता नाही आले, हे दुर्दैव आहे। त्यामुळं सोडून जात असताना साहजिक माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आम्ही असू, आम्हा सर्वांना दुःखच झालेलं आहे। आम्ही काय आनंदाने थोडीच गेलेलो आहे, शिंदे साहेब काय आनंदाने थोडीच गेलेले आहेत, परंतु त्यातला वाईटातली चांगली गोष्ट एक, किती मूळ शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। साहजिक आहे की अशा सर्व लोकांना त्रासच होणार आहे सोडताना। सकाळपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतात। तुम्ही देखील पाहिलेलं असेल की आदित्य ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती होते, राहुल गांधी यांची भेट घेतली, अरविंद केजरीवालांची भेट घेतली आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या संपूर्ण खासदारांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि जो काही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे त्याला आता परवानगीशिवाय जाऊ नका अशा सक्त सूचना ज्या आहेत त्या आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत। नाही, अब क्या है, आता काय फायदा आहे? आता पाणी वाहून गेलं, चिडिया चुग गई खेत, अब कुछ होने वाला नाही। आता डॅमेज कंट्रोलच्या बाहेर गेल्या सर्व गोष्टी गेलेल्या आहेत। त्यामुळं त्यांनी स्वतःच आता ज्याला जायचं त्याने जा असं माणूस केव्हा म्हणतो, जेव्हा हातातलं सर्व काही संपलेलं आहे, कोणी हातामध्ये आलेलं नाही। तशाच प्रकारची अवस्था त्यांची आता झालेली आहे। त्यामुळेच त्यांनी अत्यंत मोकळेपणाने सांगितले की ज्याला जायचं ते जा। ते ऑलरेडी त्याने मन तयारच केलेलं आहे अनेक लोकांनी। खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय लीना पाटील हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे आता शिंदे यांच्यासोबत त्यांची जवळीक वाढली का, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये कसं असतं, पार्लमेंट असेल, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, यामध्ये आमदार, खासदार, मंत्री अशा प्रकारचे स्नेहभोजन आयोजित करत असतात आणि त्या स्नेहभोजनाला निमंत्रण आलं असेल तर ते गेले असतील। त्याचा अर्थ असा काढून त्यांच्यावर आदरापट करणं हे चांगलं नाही। काय निर्णय भाजप होईल, परंतु असं कुठंच जाऊ नये। हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामधले सुसंस्कृत सर्व लोकप्रतिनिधी आहेत, तर असे बंधनं कोणावर टाकता येत नाही। कुठं जाऊ नका, कुठे येऊ नका। मला असं वाटतं की तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या नेत्यावरती, लोकांवरती पाहिजे। सूचना केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे। हो, असे बंधनं टाकता येत नाही ना, वेट बिगार थोडीच आहेत लोक, कोणी वेट बिगार थोडीच आमदार खासदार। अरे म्हणजे बंधनं अशी टाकता येणार नाही, बंधनं घालता येणार नाही तशी। उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असं सूचक विधान मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे। म्हणजे कुठेतरी ऑपरेशन टायगर सुरू आहे का? मला असं वाटतं की योग्य तो निर्णय घ्यावा, नाही, योग्य तो निर्णय झालेलाच आहे आणि तो योग्य तो निर्णय काही दिवसात तुम्हाला कळेल। महायुतीमध्ये येण्यासाठी आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत फोन करतील, मात्र महायुतीमध्ये ही घाण आपल्याला नको असं नितेश राणे म्हणतायत। आणि आता मुळात तो विषय दोर काढलेले आहेत। मला वाटत नाही की आता ठीक आहे, या तर आपल्या बातम्या असतील, पण तो असं काही घडेल असं मला अजिबात वाटत नाही। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता कोणीही शिल्लक राहणार नाही असं विधान रामदास कदमांनी केलंय। हा, आता ते मोठे नेते भाई, आणि भाई जे काही विधान केलं ते विचारपूर्वकच केलं असेल। शेवटचा प्रश्न आहे, काल तुम्ही असं बोलले की आमच्याकडे खूप लोक यायला तयार आहे, मात्र आम्ही ब्रेक लावला। हा ब्रेक नेमका आता केव्हा सुटणार आहे हा सवाल उपस्थित होतोय। नाही, आता खरं तर मी मगाशी यासाठी म्हणलो की तिकडे कोणीतरी ठेवावं लागेल ना शिल्लक। सर्व जर इकडे आल्यानंतर मग काय होईल, मग कसं चालायचं? त्यामुळं थोडासा ब्रेक आता पक्षामध्ये सुद्धा घेत असताना चांगली लोक छाननी करून घ्यावं लागतील। जे काही असे आहेत ते तसे जरा वाचाळवीर बाजू ठेवावं लागतील। मग ऑपरेशन टायगर सुरू आहे असं म्हणता येईल? 100% सुरू नाही, सुरूच आहे आणि रोज कुठं ना कुठे राज्यात चालूच आहे। बरं, अशी आता यापुढे किती धक्के बसतील? खूप मोठी यादी आमच्याकडे अशी, ते अगणित यादी आहे। तुम्ही म्हणाल तर रोज तुम्हाला यादी देऊ शकतो आम्ही। धन्यवाद। तर नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर। यापुढे रोज धक्क्यावर धक्के बसतील आणि
मोठी यादी आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.